कोल्हापूर जिल्ह्यात करडवाडी परिसरात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालकमंत्र्यांचे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्याचे आदेश. ते काय झाले तो बिबट्या आला समोरच आणि बिबट्या घाबरले मोठा आहे सर. ते पण आपल्याला उद्या त्यांना मी सांगितलं की एक मीटिंग त्यांच्यावर काय तुम्हाला पकडण्यासाठी स्ट्रॅटेजी काय करावी लागेल. आहे त्याचं लोकेशन आहे सर. पकडू शकतो बोलतो सरांशी आणि ते तिकडं ताडोबा तिकडं पाठवा नाही इथंच कुठे बाबा साईज मोठे ती. मी पायाचं माप बघितलं, पायाचं माप बघितलं मी. मोठा आहे खूप. काय होईल काढतील इथंच कुठे 100 किलोमीटर मध्ये सुटतील. इथे सोडणार नाही. थोडंसं 2 मिनिट सांगतो. मी नागपूर म्हणून खूप असतो म्हणून इथे आले सर. मला हे पूर्ण आयडिया आहे. जसं असतं की बिबटला ना एक काढलं की 2 इमेच्युअर येणार. जगा कोणी काढी सोडत नाही आजकाल आपल्यासारखं. एक काढले की 2 येते. हे थोडं मेच्युअर बिहेव करतात, 2 इमेच्युअर लोक होऊन आणखी त्रास देतात. आपण त्यांना मॅनेज करणं इम्पॉर्टंट आहे. एक काढलं की 2 येतात. ते नेहमीचे प्रॉब्लेम असतं सर. आणि ते इकडे काढतात, दुसऱ्या ठिकाणी सोडून दुसऱ्याला तिसऱ्या काढतात, असंही होत असतं. म्हणून थोडं सायंटिफिक मॅनेजमेंट असं गरजेचं सर. मग काय करणार तुम्ही सायंटिफिक मॅनेजमेंट? पब्लिक अवेअरनेस खूप जास्त आणि ते क्लेनलीनेस इम्पॉर्टंट आहे सर. कुत्रे नको आपल्या आजूबाजूला कुत्रे आहे ना, कुत्रे काढायला येतो. हे आहे ना करडवाडीच्या साईडला रोडला हे आहेत ना, तिथे येतो तो. गावात पकडू पण मी काय मग गावातच गावात असं मंदिराजवळ दिसा. लास्ट इयर पण ना तिथे एक हॉटेल आहे ना, तिथे कुत्र्यांच्या वासाने जास्त आतमध्ये प्रवेश करतात. सगळ्यात महत्त्वाचं तशी तुम्ही कमी करणार कशी गावात? मुळात मुद्दा असं की आपल्याला गावात पकडायसाठी पकडायचं लागेल. गावात पकडायचं. जर गावाच्या परिसरामध्ये आता हे जे ऑब्झर्वेशन आहे ना 4-5 दिवस आता काय झालं, आता शेतकरी म्हणजे अगदी बिचारे भांडत होते आणि भांडण्यात काही चूक नव्हतं. त्यांचं म्हणणं काय की आम्ही आता रोपाला जाऊनच जाऊ शकत नाही. तो आणायची अडचण झाली त्यांना. बरोबर हिरणीला जायची मुश्किल झाली. शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती भयभीती असणे बरोबर नाही. पण मला म्हणायचं आहे उद्या तुम्ही तुमची टीम आणि त्यांना विश्वासात घ्या. मी मगाशी सांगितलं त्यांना गावातले प्रमुख मंत्री आणि तुम्ही सांगितलं तुमची टीम एक राईट SOP तयार करा आणि तुम्ही कधीपर्यंत काय संदीप तोपर्यंत त्यांनी गाडी खाली आणायचं. त्यांना विश्वासात घेऊन सांगा. कारण कसं आहे त्यांची भीती पण आहे आणि राग पण आहे. भीती एवढ्यासाठी आहे की ते काय तुमच्या दिवस आणि राग एवढ्यासाठी कुठं पाहिजे कुठं आहे गेले तिथे राग एवढे आहे की ते निष्णूच्या सगळ्या घराघरातल्या माणसांनी पिंजून आपण म्हणजे छोट्या मोठ्या शिकारी झाल्या की माणसांना त्यांना आपण खूपच पॅनिक केलं. आणि मग हे बिबट्या आलं तुम्ही काय करता असं ते तुमच्या डोक्यात. आणि आमच्या इकडे मॅडम कसं आहे लोक संध्याकाळी 7-7:30 वाजून रोपाच लावतात. आता तर पाऊस लेट नाही आला आहे. 7-8 वाजेपर्यंत घरी कोणी येत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तो डेंजरस आहे. बिलकुल डेंजरस आहे. गावात नको आपल्याला. पण काय एकदम मुलात पॉप्युलेशन वाढू लागलं आणि दुसरं आपल्याला कुत्र्यांची थोडं आता मॅडम ह्या बिबट्यावर किल्ला आहे म्हणतात. म्हणजे मग तिथं आदिवास करणार ना आता काय सोबत नसणार. ते पण बघू आपण. चेक करून घेतो. थर्मल ड्रोन उद्या तुमच्या टीम सहित तुम्ही राईट सोल्युशनवर लोकांचं समाधान होईल. त्यांनी मला फोन करावा. आता ते अगदी म्हणजे बिचाऱ्या रास्ता आंदोलनच घालतो तुम्ही येणार आहे मला सकाळी मी तर म्हटलं आपण दोघं मिळणार असलो ते भेटूया म्हणतो. मग ते आपल्या लोकांना माहीत नव्हतं आपल्याला भेटायचं. त्यांना वाटलं हे लोक आपल्याला अडवायला होतं. ज्याला त्रास होतो तो बोलणार होता. मग ते त्यांना सांगितलं. मग ते हे झाले कन्व्हिन्स झाले. पण कन्व्हिन्स झाले तर सोल्युशन आपण सांगितलं. द्यायला पाहिजे सर. सोल्युशन नाही दिलं तर काय मतलब. आता मी ते उद्या मीटिंग पहिल्यांदा तुमची उद्या मीटिंग होते. त्या मीटिंगला राईट सोल्युशनवर त्यांच्याबरोबरचा डायलॉग करून त्यांच्या जबाबदार द्या. तुमच्या लोकांनी त्यांच्याबरोबर समन्वय करून दोघांनी मिळून ते पकडायसाठी स्ट्रॅटेजी नाही मॅडम. लोकेशन पण आहे, ऑब्झर्वेशनमध्ये पण आहे. थोडंसं एक कन्फर्मेशन आहे की बाहेर का नाही. कन्फर्मेशन घेऊन मीटिंग करून कचराचं नियोजन. कचऱ्याचं इथे सिंपल कचरा से कुत्ते कचरा से इवन अपना बाइट कचऱ्यामुळे कुत्रे की ते कुत्र्यांना मारायला आवडते वगैरे ज्या टायमामध्ये आपल्याकडे पाडगाव भागाच्या आला की थांबायला पश्चिम मडगाव वगैरे कुत्री सगळी गायब झाली. तांदूळवाडीमध्ये सुद्धा आपल्याला तांदूळवाडीमध्ये पाडी मारली. त्या अंकुश आनंदजी पाडी मारली. नवज्योत राणीकरची कुत्रीच गायब झाली त्या टप्प्यात. कुत्री वासाने गायब होतात. हां 500 कुत्र होते इथे. होय 400-500 कुत्री चायनीज म्हणून. आणि मटन
आणि होटल वेस्ट ते हे correct तीन बहुत अट्रॅक्ट नाही ते पोल्ट्री वेस्टमुळे इथं कुत्री झालीत ना मध्ये इथं सुद्धा ती फिरला एक 8-10 दिवसात बरीच कुत्री कमी ते केली. बरोबरच आहे त्यांचं, पण आता मला काय म्हणायचं आहे, पोल्ट्री वेस्टवर काहीतरी मॉनिटरिंग करावं पाहिजे. कारण काय होतं ते कुठं पण टाकतात कचरा वेस्टेज आणि कचरा तिथं कुत्री एवढी जमतात ना. आता आम्हाला पण ते कन्नाकोडीचं कोकण पाली 50 100 कुत्री ते फोर व्हीलरला काय नाही. गेला रात्री उशिरा आपल्याला कुठं पालीच्या घाटात पालीच्या घाटात पिकाली आपल्याला पालीच्या घाटात आता दूर होईल. आता आपण ते हे करतोय ना, आणि सिंपल जैसे अपन होटल में पटकन खाना मिलता है तो अपन घर जाके बनाएंगे कि कॉकटेल में खाएंगे, उसको भी इजी है. जंगल में शिकार करना है ना तो अवघड आहे त्याला, तिथे बाहेर आराम से बैठता है तो मिल लेता है ना, वो अट्रॅक्ट करता है. थोडं त्याच्यावर आपल्याला पण इन्स्टॉल टू सिट टुगेदर अँड सॉल्व. आणि आता हा लेपड याच्याबरोबर एक पिल्ला आहे त्यामुळे तो जागाच पडायला लवकर. एक बच्चा आहे त्याच्याबरोबर लेपड आणि एक बच्चा पण आहे. ती जागा सोडण्यापेक्षा तुम्ही काय करायला पाहिजे, ते उचलायचा कसा ती बघा. हो तेच चालू आहे सर. आज दुपारून आम्ही लावतोय सर, हां? पिंजरा लावतोय आज दुपारून. आपला कार्यक्रम झाला की दुपारून लावतो. डॉक्टर पण बोलतोय सर बोलतोय. आणि पण लाइटिंग वाढवणं आणि गावात आलं तर आपण ट्रँक्युलाइज पण करणार SOP सर. करण्यासाठी. गावात आल्यावर करडवाडी, निष्णप आणि पारदेवाडी परिसरात बिबट्या आणि त्याच्या पिल्लांचा वावर असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. शेतामध्ये कामासाठी जाणे कठीण झाल्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सवतकडा धबधबा लोकार्पण सोहळ्यासाठी जात असलेल्या पालकमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांचा ताफा वाटेत अडवून परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची थेट मागणी केली. यावेळी नागरिकांनी बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याची माहिती देताच पालकमंत्र्यांनी या परिस्थितीचे गांभीर्य त्वरित ओळखले आणि सवतकडा लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य वनसंरक्षक श्रीमती श्रीलक्ष्मी ये आणि उपवनसंरक्षक श्री धैर्यशील पाटील या वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना बिबट्या आणि त्याच्या पिल्लांना तातडीने जेरबंद करण्याचे सक्त आदेश दिलेत. पालकमंत्र्यांच्या या थेट आदेशानंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईची प्रक्रिया तत्काळ सुरू केली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावणे आणि परिसराची पाहणी करणे ही कामे आता युद्धपातळीवर केली जाणार आहेत. वन विभागाची मोहीम सुरू होईपर्यंत शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतात काम करताना एकटे न जाता समूहाने जावे. रात्रीच्या वेळी शेती परिसरात फिरणे टाळावे. लहान मुलांना शेताच्या परिसरात एकटे सोडू नये. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे. प्रशासनाने घेतलेल्या या तातडीच्या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे आता हार एवढे बेकार व्हायला तुम्ही शेती आम्ही कुठेतरी लोक जर त्याला गौरड्यांचं प्रमाण एवढं वाढले ना, आता गावागावात गौरडे यायला महाराज तेच म्हणा मारायला तर तुम्ही देत नाही. एखाद्या याचिका दाखल करणार आणि मगाशी पण ते आता ते उत्तम म्हणे मग तिथं काय त्याचं ते काय म्हणतो की आम्ही तुमच्या इथे गेलो आणि काय ते झालं तर तुम्ही लगेच आली. आमच्या हद्दीत येऊन आम्हाला अटॅक करायला तर आम्ही काय करायचं. हां मग एक तर तुम्ही आता काय करा नाही मग मला असं आदेश काय मिळाला, शेतकरी हे बघा काही ठिकाणी शेती अशी आहे लोकांची वन विभागाच्या बाजूला असून सुद्धा किंवा त्याच्या आतमध्ये गावाच्या शेजारी सुद्धा असून तुमचे गौरडे डायरेक्ट आत पिकायचं. मग एक तर तुमच्या मार्फत अशी स्कीम राहावी, तारेचं कंपाऊंड वगैरे शेतकऱ्यांना काय कम्फर्ट किती करणार त्यांच्याकडे पण नाही काय तोडत्यात ते. साहेब म्हणजे दुसऱ्याला धोरणात्मक एक निर्णय व्हायची आवश्यकता आहे. त्याला जर नाही घेतला तर उद्या जगणं मुश्किल होईल. आता पहिल्या फक्त आपल्या इथं असं नाही आहे. त्याच्यावर परत कुठेतरी एकदा बोलावं लागेल. आपण शेड्यूल 2 मध्ये आपल्या भागातला लोकांचं आपण पाठवू ना शेड्यूल 2 मध्ये आपल्याला गेलं की कॅबिनेटनं त्या दिवशी निर्णय घेऊन केंद्र शासनाने पण ते आपलं एक स्टेटचा धावपळ करावी लागेल. आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे.